सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले, विजय वडेट्टीवार। महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, सरकारची मदत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे। आता ही वेळ कंत्राटदारावर आली आहे। सांगलीच्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराने काम केलं, पण गेले 6 महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला। सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात बिल थकवली आहेत, राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणतात। महाराष्ट्राच्या जीवावर उठलेले सरकार रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे। त्या संदर्भात या सरकारने शरम आणि लाज विकून खाल्ली आहे। त्यांना ना कर्जमाफी मिळते, ना पीक विमा मिळतोय, ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळते। आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदाराने 1.5 कोटी रुपयाचं बिल मिळत नाही, कर्जबाजारी झालेला आहे, 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला। आता शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला दिसतात। PWDचे जवळपास 80,000 कोटी रुपये देणे, जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही, DPDCच्या पैशाचा पत्ता नाही, संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे, रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही। काय करणार, काय होणार आहे महाराष्ट्राचं? आणि आता तर जलजीवन मिशनच्या सरकारने आत्महत्या केली, पुढे PWDचे सगळे आपले कंत्राटदार आत्महत्या करतील। म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार, कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार आहे। कुठे गांभीर्यानं, कोण बघतोय गांभीर्याने या महाराष्ट्राला? कंगाल करून ठेवलाय, भिकारी करून ठेवलाय, काल कोकाटे म्हणाले। आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खाल्लंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय। यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे वटणीवर येणार नाही, हे सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही। हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा, अशीच आता विनंती करायची।